Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर. आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 या क्रमांकावर पाहता येणार. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी एक आरोपी ताब्यात. हत्या प्रकरणातील 2 आरोपींपैकी एक आरोपी फरार. रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटात कळंबच्या महिलेचा संबंध नाही. अंजली दमानी यांच्या दाव्यानंतर डीवायएसपी संजय पवारांची माहिती. तर या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू. प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जात आहे. अंजली दमानी यांचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी. तर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडी. आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांकडून समन्स. तर नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. तर गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले. कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. स्वतःचा फोटो सुद्धा कामराकडून ट्विट. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा. तर महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय. महादेव गित्तेची बीड जिल्हा कारागृहातनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. तर इतर 4 आरोपींना सुद्धा हर्सुल कारागृहात आणलं. माझ्या नवऱ्याला मारहाण झाल्यावर रुग्णालयात न नेता दुसऱ्या कारागृहात नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेंचं सुद्धा नाव होतं. मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? यामागे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप. मंत्रिपदातून डावलल्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांची पुन्हा खतखत बाहेर. दिल्लीचे तख्त महाराष्ट्रानं राखायचे असल्यास चंद्रपूरला वजा करून चालणार नाही. मुनगंटीवारांकडून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त. दिशा सालियन प्रकरणात वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह. मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह सुपूर्द केल्याचा दावा. म्हाडा राज्यामध्ये 19,497 घरं बांधणार. मुंबई महामंडळाअंतर्गत 5,199 घरं बांधली जाणार. पुणे, कोकण, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मंडळातर्फे ही घरं बांधण्याचं उद्दिष्ट. एप्रिलमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार. तर विविध सण आणि उत्सव, महापुरुषांची जयंती आणि तसंच राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांनिमित्त या सुट्ट्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनामध्ये हापूस आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार. मुंबईतील केंद्रातनं 4,000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित. राज्यातील रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ. तर शहरी भागात सरासरी 5.95% वाढ. आजपासून नवे दर लागू. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गाच्या टोल दरात आजपासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1,290 रुपयांचा टोल द्यावा लागणार. तर उन्हाळ्यामध्ये पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेकडून खुशखबर. कोकण रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन विशेष गाडी चालवण्याचा निर्णय. पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद. जलवाहिन्यांची तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामं करणार. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानंच पाणीपुरवठा होणार. मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रतेत आता वाढ. तर पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता. वाशिम, जळगाव, अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी. गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याचीही शक्यता. राज्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार. तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना सुद्धा पावसाचा येलो अलर्ट. वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिमाखदार विजय. केकेआरचा 43 चेंडू राखून मोठा पराभव. नौखा गोलंदाज अश्विनी कुमार ठरला मुंबईच्या विजयाचा हिरो. Cancer Healer Center, a new beginning.